कार्यक्रमाला उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, महिला भगिनी, सकाळचे शेतातले कामाचे दिवस असताना आणि पाऊस चालू असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चिकाटीनं काम केलं। त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये 81,000ची लीड आपल्याला या ठिकाणी मिळू शकली आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3.5 लाखाचं मताधिक्य घेऊन महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं सीट लोकसभेचं आपलं या ठिकाणी निवडून आलं। आपण जर पाहिलं तर गेल्या 15 वर्षामध्ये मी आमदार असताना आपल्या गावाने, आपल्या परिसराने मला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, मला आशीर्वाद दिला आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिलं। आपलं गिरोली असेल, सोनेवाडी असेल, आंजणसोंडा असेल, इजोरा असेल, सेलगाव असेल, आपल्या पारगाव गावातील सर्कल मधली काही गावं असतील की आपण काही वेगळी समजत नाही, ही सगळी आपलीच गावं आपण समजतो। आपल्याला भविष्यामध्ये किंवा मागच्या काळामध्ये कधी अडचण आली, रात्री 12ला जरी अडचण आली तरी तुम्ही येऊन मला भेटू शकता, तुमच्या अडी अडचणी सांगू शकता आणि नेहमीच प्रत्येक जो माणूस आपल्याकडे येईल त्याला मदत करण्याची भूमिका आपली राहिलेली आहे। तो कोणत्या पक्षाचा आहे काय हे आपण न बघता जवळच्या गावाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक आणि त्याचं काम करण्याची भूमिका आपण या ठिकाणी ठेवलेली आहे। भविष्यात सुद्धा तशा पद्धतीची आपली भूमिका राहणार आहे। गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघात सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सिंचनाचं। या सिंचनाच्या कामामध्ये आपण आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात महत्त्वाचं सीना कोळेगावचं धरण, उजनी धरणातून पाणी आणण्याचं बोगद्याचं काम, शिराळा उपसा सिंचन, आळा उपसा सिंचन, आपल्या तालुक्यातलं बोलायचं म्हटलं तर हातोला स्टोरेज टँक, यसवंडीचा तलाव, लिगी पिंपळगावचा तलाव, कडकनाथवाडीचा तलाव, दुधाळवाडीचा तलाव, ही सर्व कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली। माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे पप्पा यांच्या काळामध्ये संगमेश्वर प्रकल्पाचं काम झालं, तुमच्या साकतचं काम झालं, तांबेवाडीचं काम झालं। आजच्या काळामध्ये आपण परत सोनगिरीचा तलाव केला, मागच्या काळामध्ये वाकवडचं तलाव पप्पांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाला होता आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपण इराच्या वाडीचं तलावाचं काम सुरू केलं होतं। त्याचं 80% काम आपल्या काळामध्ये झालं होतं, परंतु राहिलेलं 20% काम ह्या 5 वर्षामध्ये हे सरकार आणि ह्या आमदार करू शकला नाही। ते इराच्या वाडीचं काम आपल्या सोनगिरीपेक्षा डबल आहे आणि आपल्या भूम तालुक्यातलं सगळ्यात मोठं असा तलाव त्या ठिकाणी ह्या तलावाचं काम आहे आणि सगळी कामं तलावाची आपण पूर्ण केली। फक्त इराच्या वाडीचं काम मागच्या काळामध्ये अपूर्ण होतं, ते 5 वर्षामध्ये हे सरकार आणि हे आमदार पूर्ण करू शकला नाही। विजेच्या बद्दल आपण यसवंडीची लोक, आपल्या भागातली लोक नेहमी इजोराची आमच्याकडे यायची आणि 33 केवी झालं पाहिजे अशी भूमिका घ्यायची। आपण ते 33 केवीचं काम केलं, पारडीचं 33 केवी केलं, लिंगी पिंपळगावचं काम केलं आणि 3 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये 15 ते 20 33 केवी आपण केले, 220 केवी सबस्टेशन केलं। म्हणून आपल्याला लाईट त्या काळामध्ये चांगली मिळत होती, परंतु ह्या 5 वर्षामध्ये एकही नवीन 33 केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही। त्यामुळं आपलं या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आंजणसोंड्याला 33 केवीची मागणी करण्यात आली, ह्या 5 वर्षामध्ये हे सरकार आणि आमदार आपला नसल्यामुळे ते काम झालं नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच गिरोली पाटी असेल, सोंडेवाडी असेल, आंजणसोंडा असेल, ह्याच्या मध्यभागी
आपण हे 33 केवीचं काम करून राहिलेला लाईट आपल्याला योग्य पद्धतीने मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण जर पाहिलं तर आपण केलेल्या तलावामध्ये आज पाणी आहे. आपल्याला नुसतं यशवंती मध्ये पाणी आणून चालणार नाही. ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस उजनी धरणातलं पाणी सीना कोळेगाव मध्ये आणि सीना कोळेगावचं पाणी आपल्या यशवंती तलावामध्ये आणि ते पाणी परत आपल्या दहिपळच्या तलावामध्ये कसं ह्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे. आज फक्त यशवंतीच्या तलावापर्यंत पाणी आणण्याचं नियोजन आहे. चर्चा गेल्या 5 वर्षामध्ये निवडून दिलेला जो विरोधी पक्षाचा आमदार होता त्याने असा प्रचार गेल्या निवडणुकीच्या वेळेस केला की मी उजनीचं पाणी हिंगणगावला आणले. हिंगणगावला लोकसभेच्या वेळेस आम्ही गेलो, एक थेंब सुद्धा पाणी तिथं आलेलं नव्हतं. लोकांची दिशाभूल त्यांनी केली आणि गेल्या वेळेस उजनीचं पाणी 5 वर्षापूर्वी आणलं आहे असं म्हणणाऱ्या नेत्यांनी आज 5 वर्ष झालं, 5 वर्षानंतर सुद्धा ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही. आपण 80% काम उजनी धरणाचं पूर्ण केलेलं होतं, राहिलेलं 20% काम सुद्धा त्यांच्याकडून झालेलं नाही. ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. विरोधी पक्षाने गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं? कुठल्या तरी गावामध्ये जायचं, नदी नाला उकरायचा, 200-400 मीटरच उकरायचा, स्वखर्चातून केलं म्हणायचं. पुढच्या वर्षी तो नदी नाला परत तेवढाच गाळ त्या ठिकाणी साठायचा. त्या पाण्याचा फायदा कधी शेतकऱ्यांना झाला नाही. फक्त ते काम आम्ही स्वखर्चातून केलं म्हणून प्रसिद्धी त्यांना मिळाली आणि परत 6 महिन्यांनी त्याच कामाचे पैसे त्यांनी शासकीय योजनेतून काढून घेतले. हे फसवं काम 5 वर्षामध्ये जे केलं ते आता उघडं पडलेलं आहे. आपण गेल्या 5 वर्षामध्ये आपण आपला पराभव झाला, आपण तो स्वीकारला आणि स्वीकारून 5 वर्ष लोकांची सेवा केली. ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस पीक विम्याचा त्यांचा प्रश्न आपण मार्गी लावला, आंदोलन केलं, 25% का होईना शेतकऱ्याला पीक विमा मिळाला. राहिलेला 75% पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी आज पाठपुरावा करतोय. परंतु निवडून दिलेल्या आमदार 5 वर्षामध्ये पीक विम्याबद्दल एक शब्दही त्यांनी त्यांच्या तोंडातून काढलेला नाही. दुधाला 5 रुपये अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा केला, शासनाने ती घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात कुणालाही 5 रुपये या ठिकाणी मिळालेले नाही. आपण निवडून दिलेल्या आमदारांनी या दुधाच्या प्रश्नावर 5 रुपयाच्या अनुदानावर 5 वर्षामध्ये एक शब्दही काढलेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना सोयाबीनला 10-11 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी होती. 2-2 वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी ठेवलं, परंतु त्यांना काही 10-11 हजार रुपये मिळाले नाही. 2 वर्ष आज भाव वाढल उद्या भाव वाढल म्हणून शेतकरी वाट बघत राहिले. 10 हजाराचा भाव 5 हजारावर आला आणि लोकसभेनंतर तर तो भाव आता 4 हजारावर आलाय. म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण राबवणारं हे सरकार आहे. दुसऱ्या देशातली सोयाबीन आणि दूध पावडर ह्या सरकारने या ठिकाणी आयात केली, त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतंय. आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या गावामध्ये आपल्या सभागृहाचा महत्वाचा प्रश्न आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आपण 100% मार्गी लावू आणि आपण एकदा शब्द दिला की ते पूर्ण करतो आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्या काळामध्ये सुद्धा ते सभागृहाचा विषय आपण या ठिकाणी मार्गी लावला. आपला रस्त्याचा महत्वाचा प्रश्न आहे, तो देखील येणाऱ्या काळामध्ये आपण मार्गी लावू हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आपण विकासाच्या नावावर मतदान मागतो, आपला शेजारी म्हणून मागतो, आपल्या गावातला एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी मतदान मागतो, परंतु दुसऱ्या जिल्ह्यातल्या परका माणूस येऊन आपल्या इथं या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वेळेस त्यांनी बचत गटाच्या महिलांना 1000 रुपये दिले. 5 वर्षाला 1000 रुपये म्हणजे दिवसाला 50 पैसे सुद्धा येत नाही. परंतु महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांच्या बचत गटाच्या वस्तूला किंवा त्यांनी केलेल्या उत्पादनाला मार्केट मी उपलब्ध करून देतो असा प्रचार दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी केला आणि महिन्याला 10,000 रुपये महिलांना मिळवून देतो म्हणून त्यांनी प्रचार केला. म्हणून काही प्रमाणात महिलांनी त्यांना मतदान गेल्या वेळेस केलेलं होतं. त्याच्या अगोदर 3 टर्म महिलांनी आपल्याला मतदान मोठ्या प्रमाणात केलं. आपण बचत गट स्थापन करून दिले. कागदावर कागद आणण्यापासून बचत गट स्थापन करण्यापर्यंत आपण त्यांना मार्गदर्शन केलं. सुप्रियाताईंनी
यशस्वीने अभिनयाच्या माध्यमातून हे काम केलं. त्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं, सबसिडी उपलब्ध करून दिली, वेगवेगळ्या योजनेमध्ये काम करून दिलं. 3 टर्म महिला आपल्या मागे राहिल्या. परंतु 4थ्या टर्मला त्या ठिकाणी थोडी अडचण आली. तशीच अडचण लोकसभेच्या वेळेस परत एकदा पैसे वाटण्याचा त्यांनी कार्यक्रम केला. परंतु कुठलीही महिला त्यांच्या मागे लोकसभेच्या इलेक्शनला गेली नाही. परंतु आपण महिला भगिनींना ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आपण वाशीला गेलो, भूमला गेलो, तर तिथं आपण वाशीला सेंट्रल बिल्डिंग काढली. तिथं तहसीलची इमारत सुरू झाली, ऑफिस सुरू झालं, पंचायत समिती चालू झालं, कृषी ऑफिस चालू झालं, रजिस्ट्री ऑफिस चालू झालं, कोर्टाची बिल्डिंग आपण केली. भूमला सामाजिक न्यायाची बिल्डिंग केली, कोर्टाची केली, तहसील केलं, सेंट्रल बिल्डिंग केलं, ITI केलं, तुमचं DOSP ऑफिस केलं. ही सर्व बिल्डिंगा आपण भूमला केल्या. ह्या 5 वर्षामध्ये भूम आणि वाशीला नवीन प्रशासकीय इमारत कोणती झालेली आहे का याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण निवडून दिलेल्या आमदाराकडे आरोग्य खाते, त्यांनी सांगितलं हा दवाखाना मंजूर केला, तो दवाखाना मंजूर केला, 100 खाटाचा केला, 200 खाटाचा केला, काल तर म्हणाला 1000 खाटाचा पर्यंत आपले दवाखाने होतील. मला आपल्याला या ठिकाणी विचारायचंय, ज्यावेळेस तुम्ही आजारी असता त्यावेळेस जुन्या आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता का नवीन कुठला ह्या आमदारांनी केलेल्या दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊन ऍडमिट होता? जुन्याच दवाखान्यामध्ये आपल्याला ऍडमिट व्हावं लागतंय. ह्यांचा कुठलाही नवीन दवाखाना नाही, सर्व दवाखाने कागदावरचे. अशी टीका केल्यावर त्यांनी काही बिल्डिंगाचे पिलरचे फोटो दाखवले. आपल्याला तेच सांगायचं होतं की तुम्ही 7 वर्षापासून आमदार आहात, 2दा मंत्री झालात, 5दा विधानसभेवर होतात, 2.5-3 वर्ष विधान परिषदेवर होतात, 7 वर्ष सत्तेत असून सुद्धा आरोग्य खात्याची एक खोली सुद्धा तुम्ही पूर्ण केलेली नाही, ज्याच्यामध्ये डॉक्टर उपचार देतात असं एकही काम त्यांनी केलेलं नाही. उलट कोरोनाच्या काळामध्ये आपण केलेल्या दवाखान्याचाच आधार आपल्या लोकांना होता. त्यावेळेस ही पुण्याला जाऊन कोरोनाच्या काळामध्ये जाऊन बसलेले होते, लोकांकडे कसलंही लक्ष दिलं नाही आणि आपल्याला लोकांना त्रास देण्याची भूमिका झाली. ह्या सर्व गोष्टीची आपल्याला कल्पना आहे. मी जास्त लांबलचक आपल्याला बोलणार नाही. आपले जे काही अडीअडचणी असतील, शेतकऱ्यांच्या असतील, वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, आणि आपल्या जवळचं गाव म्हणून आपण कुठल्याही पक्षाचा माणूस आपल्याकडे आला तर त्याला मदत करण्याची भूमिका आपली राहणार आहे. आपल्या 10 वर्ष 15 वर्ष काम करण्याची पद्धत आपण पाहिली, ह्यांचं 5 वर्षाचं काम करण्याची पद्धत तुम्ही पाहिली. त्यांच्याकडून काम करण्याचं तर लांबच राहिलं, फक्त त्या निवडून दिलेल्या आमदाराची तुम्ही भेट घेऊन दाखवा. तुम्ही भेट सुद्धा त्याची घेऊ शकत नाही. आणि अशी परिस्थिती असताना दुसऱ्या जिल्ह्यातला आमदार आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघामध्ये येऊन आपल्या शेतकऱ्याला धमकवण्याचं काम करत आहे. काल तुम्ही सगळ्यांनी क्लिप पाहिली असेल. एका गावामध्ये शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोठवळ्या पिंपळगावामध्ये त्या शेतकऱ्याची अवकात काढली. शेतकऱ्याची अवकात काढण्याचा काय संबंध आहे? मला या ठिकाणी तानाजी सावंत यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारायचंय, अरे बाबा, तू या ठिकाणी ऊसाच्या काटाचे पैसे त्या ठिकाणी मारतो आणि शेतकऱ्याच्या घामाचे पैसे त्या ठिकाणी मारतो, ही तुझी अवकात आहे. तू पंढरपूरला गेलेल्या वारकरी जे आहेत त्यांची तपासणी केली म्हणून देवाच्या नावावर पैसे मारतो, ही तुझी अवकात आहे. अँब्युलन्स घोटाळा 6,000चा करतो आणि आपल्या शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारतो, ही तुझी अवकात आहे. आणि हे करत असताना जे काही भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालेले हे सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. गेल्या वेळेस ह्या शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं होतं. आज तू शेतकऱ्यांची अवकात काढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हे शेतकरी निवडणुकीमध्ये तुला अवकात तुझी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच पद्धतीचं हे काय पहिलं वक्तव्य नाही त्यांचं. ह्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या लोकांना हिणवण्याचा प्रयत्न केलाय. मराठा आरक्षणामध्ये काय बोलले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल काय बोलले, हे सगळं आपल्याला गोष्टी माहिती आहेत. त्या खोलामध्ये मी जात नाही. आपण या ठिकाणी आपल्या जवळचा माणूस
आपल्या अडीअडचणीला नेहमी पडणारा माणूस कोण आहे याचा विचार करावा. आपले राहिलेले सर्व कामं आम्ही 100% पूर्ण करू एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.